नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार आज आपण गाईडन्स सेशन घेतलेलं आहे. यामध्ये गाईडन्स सेशन घेण्याचं कारण हेच की बऱ्याच जणांना बुक लिस्ट महत्त्वाची होती. बुक लिस्टबद्दल बऱ्याच आयडिया नव्हत्या. तर ती बुक लिस्ट एम-पी-एस-सी असेल, त्यानंतर ॲग्री एम-पी-एस-सी असेल, ग्रुप सी असेल किंवा बी असेल. ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर म्हणजे जुने कुर्से ते युनिव्हर्सिटी एक्झाम असेल. तर ह्या सगळ्यासाठी बऱ्यापैकी बुक लिस्ट ही सारखीच आहे. फक्त युनिव्हर्सिटी एक्झामचा अजून काही सिलेबस डिक्लेअर झाला नाही, एम-पी-एस-सीकडे गेलेली वगैरे नाहीये. त्यामुळे तिथे ॲग्रीकल्चर करणं आपल्याला अपेक्षित आहे. तर आजच्यामध्ये आपण एम-पी-एस-सी, ॲग्री एम-पी-एस-सी, ग्रुप बी-सी आणि ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसरची डिटेलमध्ये सिलेबस बघूया बघा. एकच सेशन आहे, यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कंप्लीट क्लिअर होणार आहेत. त्यामुळं व्यवस्थित मन लावून ऐकायचं आहे. आजच्या सेशनमध्ये काय कव्हर होणार तुमचं एम-पी-एस-सी असेल, त्यामध्ये ॲक्चुअली प्रिलिम्सचा आपण फोकस करतोय. त्यानंतर ॲग्री एम-पी-एस-सी असेल, त्याच्या आपण प्रीवरतीच आपण फोकस करतोय. त्यानंतर ग्रुप सी असेल आणि ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर असेल, जे की ग्रुप सीमध्ये गेलेलं आहे. तर डिटेल बघून घ्या व्यवस्थित काय-काय आहे याच्यामध्ये. सध्या बघा समाविष्ट पदं कोणकोणती आहेत? आता तुम्ही बघितलं असेल ग्रुप सी म्हणतो आपण, बरोबर? ग्रुप सी. सध्या तरी एवढीच पदं आहेत. जवळपास 4 ते 5,000च्या आसपास आता सध्या पदं आहेत. तलाठीच त्यामधले जवळपास 1500 प्लस पदं आहेत. तर एक लक्षात ठेवायचं आपल्याला, की पदसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आणि शेवटीपर्यंत आपल्याला खूप साऱ्या पोस्ट यामध्ये ॲड होणार आहेत. एक अजून भांडारपाल काहीतरी नावाने एक पद आहे, जे की S13 आहे. म्हणजे जवळपास आपल्या मंडळ कृषी अधिकारीच्या पगाराइतकं म्हटलं तरी हरकत नाहीये. तर असे बऱ्यापैकी भरपूर पदं आहेत. यामध्ये उद्योग निरीक्षक असेल, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क असेल, एक्साईज म्हणतो आपण, तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय असेल, सहाय्यक अधीक्षक असेल, ग्राम महसूल अधिकारी असेल, वरिष्ठ लेखापाल, अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक असेल, कर सहाय्यक असेल आणि लिपिक टंकलेखक. यासाठी कोणत्याही शाखेतील डिग्री ही चालते, म्हणजे ॲग्रीकल्चरचे स्टुडंट याला इलिजिबल आहेत. आता बहुप्रतीक्षित यामध्ये हे पद ॲड होणार की नाही? बऱ्याच जणाला प्रश्न पडलेला आहे. तर बघा, बी हॉनेस्ट सध्या हे पद या ॲडमध्ये ॲड होण्याचे चान्सेस खूप कमी दिसतायत. कारण आकृतिबंध परत थोडंसं त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या. परत आकृतिबंध नव्याने तयार होत आहे. सध्या तर 8 पोस्ट आहे. त्याच्यामध्ये अजून एक वाढेल उद्या परवा. त्यानंतर जवळपास अजून एक संवर्ग वाढतोय ह्याच्यामध्ये, एक पोस्ट ह्याच्यामध्ये. तर बघा जवळपास 10,000 प्लस ॲड म्हणजे 10K प्लस ॲड सहज जाऊ शकते, लक्षात असू द्या. आता ए-ए-ओचं जवळपास जुनं मागणीपत्र तर गेलेलं आहे बघा 1600. आता आयोगाच्या मनात किंवा डिपार्टमेंटच्या मनात आहे, की ह्या जागा याच ॲडमध्ये ॲड करायच्या, की पुढच्या जागांमध्ये ॲड करायच्या. पण सध्या वरिष्ठ पातळीवरती तर खूप काम सुरू आहे. सध्या जागा ज्या आहेत, रिक्रुटमेंट वगैरे बऱ्याच गोष्टी मागवलेल्या आहेत. ग्रुपवर मी शेअर करत आहे. त्यानंतर बघा आता आपल्या परीक्षेचे टप्पे बघायचे आहेत. यामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा असणार आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा 100 गुण असणार आहेत. 100 प्रश्न असतील. 1 तास त्यासाठी वेळ असणार आहे. मग आता कोणते सब्जेक्ट वगैरे आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेणारच आहोत. तर यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे नकारात्मक गुण जे आहे ते 1/4 आहे, लक्षात ठेवा. म्हणजे समजा 4 क्वेश्चन जर तुमचे चुकले, तर तुमचा 1 मार्क कमी होईल. आलं लक्षात? दॅट इज 1/4 म्हणतो आपण त्याला. हे नकारात्मक आहे. हे पूर्वपरीक्षेसाठी आहे, लक्षात ठेवा. आता ॲग्रीकल्चर असिस्टंट ऑफिसर, त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी म्हणतो आपण, म्हणजे तलाठी, हे बऱ्यापैकी उद्योग निरीक्षक असेल, कर निर्धारण अधिकारी पण याच्यामध्ये ॲड होणार आहे. ते पण चांगलं आहे, लक्षात ठेवा पद. कर निर्धारण अधिकारी. तर हे जे आहेत पदं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. 100 गुण, 100 प्रश्न, 1 तास. त्यानंतर आता यानंतर संयुक्त मुख्य परीक्षा असणार आहे. जसं इथे ए-ए-ओची ही प्री सुद्धा हेच असणार आहे, लक्षात ठेवा. संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. त्याची मुख्य वेगळे असणार आहे. हे आता तलाठी किंवा जे इतर पद आहेत त्यांच्यासाठी बघा 2 पेपर असतील, ज्यामध्ये 400 गुण आणि 200 प्रश्न असतील. याचं बघा कशा पद्धतीने डिस्ट्रिब्युशन असेल. सेम जशी पूर्व परीक्षा आहे, हाच सिलेबस असणारा एक सेकंड पेपर असतो. सेकंड पेपर जो की
200 मार्कला असणार आहे, लक्षात ठेवा. आणि 200 प्रश्न. आणि मराठी इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश म्हणतो आपण त्याला, हा 200 मार्कला असतो, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे याच्यामध्ये 100 प्रश्न असतील आणि 200 गुण. मराठी इंग्लिश. आणि हा सेकंड पेपर जो होता तो जीएसचा असणार आहे. इथं 200 मार्क आणि 100 प्रश्न असणार आहेत. 100 क्वेश्चन, लक्षात ठेवा. ओके. याच्यामध्ये पण मग आता कालावधी कसा असणार आहे? प्रत्येक पेपरला 1 तास असणार आहे. सेम प्रिलिम्सला जसा होता तसाच. नकारात्मक गुण मात्र 1/4 आहेत. म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क कमी होणार. आता गट क पूर्व परीक्षेमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. 100 प्रश्न असणार आहेत, 100 गुण असणार आहेत त्याला. आणि कालावधी मात्र 1 तास असेल, लक्षात ठेवा. दर्जा पदवीचा आहे. जर तुम्ही बघितले, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू पेपर असतो, एमसीक्यू. याच्यामध्ये 4 पर्याय असतात. मोस्टली वन लाइनर यामध्ये विचारलं जातं. वन लाइनर पीवायक्यू जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर पाहिले, तुम्हाला आयडिया येईल. आणि मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला तो पेपर देता येतो. त्याला सामान्य क्षमता चाचणी असा पेपरचं नाव आहे. ओके. आपण हे बघितलं. त्यानंतर नकारात्मक गुण पद्धती 1/4 आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी बघितलं. चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 गुण कमी केले जातील, लक्षात ठेवा. आलं लक्षात? समजा तुम्ही 200 क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यापैकी जर तुमचे 100 क्वेश्चन या ठिकाणी करेक्ट आले, करेक्ट आले आणि 100 क्वेश्चन जर चुकले, लक्षात असू दे, तर 100 चुकलेत, याचा अर्थ काय? तुमचे 25 मार्क हे वजा होणार इथं. आलं लक्षात? 25 चोक 100. मग तुम्हाला मिळणार किती मार्क इथं? ऍक्च्युली 100 इथं प्रिलिमचा विचार जर केला तर इथं 200 मार्क म्हणू आपण. प्रश्न 100च असणार आहेत. ओके. 100 क्वेश्चन असणार आहेत. हा, त्याच्या तुलनेमध्ये आपण विचार करू. जर तुमचे 50 क्वेश्चन बरोबर आले तर तुम्हाला 100 मार्क पडणार आहेत इथं. आणि जर 50 चुकले तर तुमचे 12.5 गुण हे कमी होतील. बघा ना, 1/4 करायचं आपल्याला. 50चं 12.5. मग याच्यातून तुम्हाला किती मार्क वगैरे पडतात? 12.5 याच्यातून वजा करू शकता तुम्ही. म्हणजे 37.5 इतके तुमचे मार्क हे होत आहेत, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने 1/4 12.5, 12.5, 25, 25, 25, 50. ओके. त्यानंतर आता अभ्यासक्रम, मेन महत्वाचा जो पार्ट आहे तो आपण इथं बघतोय. आता इतिहास बघा, इतिहास आहे, त्यामध्ये भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र किंवा ह्याला आपण पॉलिटी असं म्हणतो. त्यानंतर इतिहासला हिस्ट्री म्हणतो. जिओग्राफी म्हणजे भूगोल, इकॉनॉमिक्स, त्यानंतर करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ऍक्च्युली सायन्स टेक्नॉलॉजी इथं नाही, आपल्याला सामान्य विज्ञान, सायन्सच म्हणायचं आपल्याला. अंकगणित आणि बुद्धिमापन, लक्षात ठेवा. म्हणजे क्वांटिटी किंवा क्वांट आणि रिजनिंग, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो आपण त्याला, क्वांट आणि रिजनिंग. तर हे जे आहे ते सगळे वन लाईनर असतात मोस्टली, बरं का. तुम्ही मागचे क्वेश्चन काढून बघू शकता. आता आपल्याला सिलेबस डिटेलमध्ये पाहायचं आहे. इतिहास आहे, 10 क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग आता काय करायचं आपल्याला? हे बघा, परफेक्ट काय करायचं? समाज सुधारक. जर तुम्हाला काय होतं, समाज सुधारक आता बऱ्याच जणांना पाठ नसतात, तर त्यांनी काय करायचं? जे आजपर्यंत विचारलेले पीवायक्यू आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तेवढे जरी केले तुम्ही तरी तुम्हाला आयडिया येते किंवा याच्यावरून सुद्धा तुमचा क्वेश्चन हा सुटू शकतो. लक्षात असू द्या, पीवायक्यू तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. मग हे साठी आपल्याला एक सुरुवातीलाच बघा, एक बुकचं नाव आहे, अप्पा हातनुरे सरांचं एक बुक आहे बघा, हातनुरे सरांचं कंबाईन बी आणि सी म्हणून एक बुक आहे. कंबाईन बी अँड सी स्पष्टीकरणासह असं एक बुक आहे, कंबाईन बी आणि सी. ते सगळ्यांनी घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नक्की कशा पद्धतीनं पीवायक्यू वगैरे असतात वगैरे. त्यामध्ये बघा, आता विशेषतः महाराष्ट्राचा, त्यामध्ये 2 पार्ट आहेत.
एक महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला विचारला जातो आणि समाज सुधारक समाज सुधारक जवळपास 5 मार्काला विचारले जातात. 4 लाईन दिल्या जातात आणि समाजसुधारक कोण आहे ओळखा. बरोबर, अशा पद्धतीनं एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो. बाळशास्त्री जांभेकरांबद्दल होता. शून्य लब्धी वगैरे बुक कुणाचं आहे. त्याचबरोबर अजून एक होतं त्यांचं की सोलापूर किंवा अक्कलकोटच्या युवराजांना ते शिकवायला असायचे, असं एक वाक्य होतं. त्याच्यावरून तुम्ही बाळशास्त्री जांभेकर हा पर्याय निवडू शकता. ओके. हा, तर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो समाज सुधारक किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली किंवा कधी स्थापना केली. 1873. तर अशा पद्धतीने विचारलं जातं. वन लाईनर आहेत सिंपल. त्यानंतर प्रश्न संख्या 10 बघितली आपण. मग आता ह्याला वापरणार काय तुम्ही? 8वीचं आणि 11वीचं जुनं पुस्तक जे आहे तेवढं जरी वापरलं तुम्ही तरी सफिशियंट आहे. लक्षात असू द्या. त्यासोबत पवन सरांचं महाराष्ट्राच्या इतिहासाचे नोट्स भेटले तुम्हाला. टेलिग्रामला वगैरे उपलब्ध आहे बघा. इझिली तुम्ही हे करू शकता आणि या विषयाला तुम्हाला 10 पैकी 8 मार्क कुठंच गेले नाहीत. जरी पी-वाय-क्यू प्लस तुम्ही हे 2 बुक जरी केले, पी-वाय-क्यू प्लस हे 2 बुक जरी केले 11वीचं आणि 8वीचं, तरी तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 मार्क कुठंच गेले नाहीत, माहिती असू द्या. ओके. तर एवढं सोपं आहे तुम्हाला इतिहास. 7 ते 8 क्वेश्चन इथं तुम्हाला बरोबर येऊ शकतात. काय काय पी-वाय-क्यू प्लस 11वीचं आणि 8वीचं इतिहासाचं बुक तुम्हाला वाचायचं आहे. सोबत पवन सरांचं बुक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. हे झालं तुमच्या ग्रुप सी साठी. ग्रुप सी साठी लक्षात ठेवा. पण यासोबत जर तुम्हाला एमपीएससी आणि ॲग्री एमपीएससी आपण टायटल दिलं आहे. ॲग्री एमपीएससी असेल आणि एमपीएससी असेल. त्याच्या इतिहासासाठी जर बघा काय करावं लागेल आपल्याला. त्याच्या इतिहासासाठी आपल्याला 8वी 11वी आणि पवन सरांचे जे नोट्स आहेत प्राचीन असे इतिहास एन्शियंट मिडल लेवल म्हणतो आपण, जे आहे या प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास हे वाचावं लागेल. ते पवन सरांच्या नोट्समधून प्राचीन, आधुनिक आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. ओके. तिथं मात्र तुम्हाला 15 क्वेश्चन्स असतात. एमपीएससी आणि ॲग्री एमपीएससी जी प्रिलिम्स आहे एकच आहे. तिथं 15 क्वेश्चन्स असतात तुम्हाला. त्या ठिकाणी हे थोडं संदर्भ ग्रंथ तुमचे वाढतात. पण या ठिकाणी ग्रुप सी ला तुम्हाला एवढे सफिशियंट आहे. सोबतच आपण कव्हर करतोय. आता महाराष्ट्राचा आता भूगोलाचं बुक बघा. भूगोलाचं सब्जेक्ट बघितला 10 मार्क आहे तिथे 10 क्वेश्चन. ते तुम्हाला राज्यसेवेला किंवा एमपीएससी किंवा ॲग्री एमपीएससी प्री म्हणतो आपण. तिकडं 15 मार्कला विचारलं जातं. तिकडे किती मार्क असतात? 15 मार्क असतात हां, लक्षात ठेवा. हे एमपीएससी कोर एमपीएससीचा विषय चाललाय प्रिलिम्सचा. पण इकडं गट क मध्ये ग्रुप सी मध्ये तुम्हाला हे भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः अभ्याससह विचारलं जातं. पण ओके, पहिला इथं बघू आपण काय विचारलं जातं. पृथ्वी असेल, जगातले विभाग किती आहेत, हवामान, अक्षांश, रेखांश. जर तुमचं मेट्रोलॉजी जर चांगलं असेल मेट्रोलॉजी, तर तुम्हाला भूगोल अवघड जात नाही. तुम्ही आपलं अनालिसिसचे काही व्हिडिओ पण टाकलेले आहेत बघा YouTubeला, ते बघू शकता. त्यानंतर महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरे, नद्या, उद्योगधंदे. हे असे 10 प्रश्न तुम्हाला एकदम इझी विचारले जातात. आणि अजून एक महत्त्वाचं याच्यावरती लोकसंख्या एक राहून गेलेलं आहे. लोकसंख्यावरती पण काही क्वेश्चन असतात. हे झालं तुमचं ग्रुप सी मध्ये, गट क मध्ये. पण याचा जर विचार केला तुम्ही, राज्यसेवा जर असेल किंवा आपण एमपीएससी म्हणतो, तिथं थोडासा आवाका वाढतोय, लक्षात ठेवा. तिथं काय विचारलं जातं, तिथं जगाचा भूगोल जवळपास 5 ते 7 मार्क, नंतर भारताचा भूगोल 5 ते 7 मार्क आणि महाराष्ट्राचा भूगोल तिथं कमी प्रमाणात विचारला जातो. 3 ते 4 मार्कालाच फक्त विचारला जातो. लक्षात ठेवा. पण ग्रुप बी आणि सी ला मात्र महाराष्ट्राचा भूगोल जास्त प्रमाणात विचारला जातो. आलं लक्षात? मग आता पहिला आपण ह्याचं बघूया. गट क ची प्रिलिम्सला काय लागतं बघूया. 5वी ते 10वी, 4थी 9वीचं जर तुम्ही जुनं पुस्तक जर बघितलं, हे बऱ्यापैकी जर अवेलेबल नसतील तर हे एक बुक तुम्हाला सफिशियंट आहे. दीपस्तंभचं महाराष्ट्राचं भूगोल जे बुक आहे, एवढं जरी बुक तुम्ही केलं, तरी तुम्हाला कंप्लीट येऊन जातं. ओके. एवढं सफिशियंट आहे, बाकी काही नाहीये. फक्त तुम्ही दीपस्तंभचं बुक जरी केलं आणि YouTubeला एखादं कोणाचं तरी मॅरेथॉन लेक्चर जर पाहिलं तुम्ही, YouTubeला एक मॅरेथॉन लेक्चर फक्त पाहून जर घेतलं, तरी तुमचा भूगोल हा कव्हर होतो ग्रुप बी आणि सी साठी. आरामात तुम्हाला 10 पैकी 8 ते 9 मार्क पडायला काहीच अडचण नाही. ओके. थोडंसं लोकसंख्येचं ते पाठ करून घ्यायचं आपल्याला. हे झालं ग्रुप सी मध्ये. पण राज्यसेवेचा जर विचार केला, स्टेट सर्व्हिस म्हणतो आपण जरा, तिथं थोडंसं जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल आणि महाराष्ट्राचा. तिथं जगाचं आणि भारताच्या एवढं खूप विचारलं जातं. भारताच्याला तुम्ही तिथं दीपस्तंभ वापरू शकता. दीपस्तंभ आहे. एक मिनिट हां.
तिथं तुम्ही संदर्भ ग्रंथ जे आहे ते दीपस्तंभ वापरू शकता. त्यानंतर जगाच्या भूगोलाला इंद्रजित राठोड यांचं बुक आहे. इंद्रजित राठोड सरचं बुक आहे, इंद्रजित राठोड. त्यानंतर महाराष्ट्रासाठी सुद्धा दीपस्तंभ. हे 3 बुक तुम्हाला तिथं वाचावे लागतात. कुठं? राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी. कारण तिथं 15 क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवा. तिथं 15 क्वेश्चन्स आहेत. आता आपण अर्थव्यवस्था बघूया. याला 15 क्वेश्चन, राज्यसेवेला पण 15 क्वेश्चन आहेत. सेम क्वेश्चन आहे, तिथं पॅटर्न सेम आहे. या ठिकाणी बघा, अर्थव्यवस्थेमध्ये कुठले प्रश्न विचारले जातात. एक तर राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, त्याचबरोबर शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण. हेच सेम प्रश्न हे जर 2 टॉपिक जर सोडले, ॲज इट इज तुम्हाला राज्यसेवेला आहेत. राज्यसेवेला हे प्लस योजना विचारतात, लक्षात ठेवा. हे प्लस योजना आणि प्लस पंचवार्षिक योजना म्हणजे 5 इयर प्लॅन पण तिथं विचारतात. 5 इयर प्लॅन हे सेम पॅटर्न राज्यसेवेला आहे सिलेबसचा. त्याच्यासाठी देसले सरांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक किंवा कोळंब सरांचं बुक तुम्ही वापरू शकता. या दोन्हीपैकी सेम तुम्ही इकॉनॉमिक्स जो आहे तो गट क ला जसा आहे तसाच राज्यसेवेला सुद्धा आहे. फक्त काही याच्यातले टॉपिक जे आहेत, उद्योग, परकीय व्यापार आणि बँकिंग, हे फक्त गट क लाच. ओके. तर ते राज्यसेवेला दिसत नाहीत मोस्टली. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी एवढंच करायचं आहे. ह्या योजना तिकडे ऍड होतात एमपीएससी मध्ये आणि 5 इयर प्लॅन्स. पण इकडं तुम्हाला गट क मध्ये एवढे टॉपिक सफिशियंट आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, त्याचे प्रकार, लेखा आणि लेखापरीक्षण. एवढे हे टॉपिक तुम्हाला हे कशामध्ये, हे तुम्हाला ग्रुप सी मध्ये अर्थव्यवस्थेला गरजेचे आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही योजना ऍड केल्या, योजना वेगवेगळ्या योजना आहेत, करंट, शक्यतो करंटच्या योजना बघायच्या. त्याचबरोबर पंचवार्षिक योजना म्हणतो आपण, 5 इयर प्लॅन्स, हे 2 ऍड केले, बुक सेमच आहेत, हे 2 ऍड केले की तुमचा हा एमपीएससी राज्यसेवेचा सिलेबस तयार होतो, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणाल एओचं काय आहे, तर ग्रुप सी ची जी प्री आहे, नीट लक्ष द्या, ग्रुप सी ची प्री म्हणतो गट क ची, तीच कृषी सहाय्यकची आता प्री राहणार आहे. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो आपण त्याला. आता हे झालं अर्थव्यवस्था. त्यानंतर येतो मेन पार्ट, चालू घडामोडी. 15 क्वेश्चन, सेम राज्यसेवेला पण 15 क्वेश्चन आहेत आणि इकडे पण तुम्हाला तेवढेच क्वेश्चन दिसतात. आता चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्र आणि भारतातील, हे जनरली दोन्हीकडे सारखंच आहे. 15च मार्क आहेत तिथं पण. सिम्प्लिफाईड त्रैमासिक डायरी जानेवारी 2000 पासूनची. इथं त्रैमासिक ऐवजी तुम्ही 6माही वापरू शकता. त्रैमासिक मध्ये टाइमपास खूप होतो. 6माही वापरू शकता, बरोबर. साधारणतः जानेवारी 2026 पासून तुम्हाला कन्फर्मच करावी लागते. आणि पृथ्वीच्या किंवा बघा, ते सोडून जर पृथ्वी मासिक आहेत, परिक्रमा म्हणतो आपण त्याला, जानेवारी 2026 पासूनच्या आपण डिटेलमध्ये वाचायच्या. त्यासोबत एखादं युट्यूबला मॅरेथॉन लेक्चर बघायचं, कारण का रिव्हिजनला चांगलं जातं ते. ओके. तर हे झालं तुमचं सेम 15 क्वेश्चन 15 मार्क, सेम जसं हे करंट आहे. इथं फक्त तुम्हाला 1 लाईनर करंट विचारलं जातं. राज्यसेवेला ते मल्टी लाईनर करंट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये लाईन ऍडिशन केले जातात, सेंटेन्स असतात, बोथ ए, ओनली ए, ओनली बी, ओनली सी, अशा पद्धतीने विचारलं जातं. सेम आहे चालू घडामोडी सुद्धा तुमच्या राज्यसेवेला. सिलेबस सेम आहे. तुम्ही रिसोर्सेस किंवा सोर्सेस सुद्धा सेम वापरू शकता. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर येतं आपलं करंट झालं. आता करंटला सेम आहे बघा, वेगळं काही करायचं नाही, फक्त तुम्हाला मॅरेथॉन लेक्चर एक एडिशन मध्ये बघायचं आहे. त्यानंतर आता राज्यशास्त्र, सेम 15 मार्क इकडे पण आहेत. राज्यशास्त्राचे 15 मार्क सेम आपले राज्यसेवेला सुद्धा, म्हणजे एमपीएससी ला सुद्धा 15 मार्काला हा पॅटर्न किंवा हा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. राज्यशास्त्राचा 15 क्वेश्चन 15 मार्क. रंजन कोळंबे सरांचं किंवा एम लक्ष्मीकांतचं, जर तुम्ही ग्रुप सी करणार असाल तर कोळंबे सरांचं बुक सफिशियंट आहे. ग्रुप सी ला कोळंबे सरांचं बुक. याचबरोबर तुम्हाला पीवायक्यू प्रत्येक सब्जेक्टचे बघावेच लागतील, लक्षात ठेवा. पीवायक्यू इज द की ऑफ सक्सेस आहे एमपीएससी मध्ये. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप महत्वाचे आहेत, कारण खूप वेळा रिपीट होतात गट ब आणि क ला. इथं एम लक्ष्मीकांतचे बुक आहे, ते तुम्ही राज्यसेवेसाठी कोर तुम्ही तिथं वाचू शकता. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं ग्राम प्रशासन म्हणतो आपण, ते ऍड होतं तिकडं. ऍक्च्युअली ग्राम प्रशासन राज्य याला पण गट क ला पण विचारतात. तर याला पीवायक्यू करायचे, फक्त वेगळं काय करायचं नाही, सेपरेट वाचत बसायचं नाही. याला फक्त पीवायक्यू करायचे. म्हणजे तुमचं रंजन कोळंबे सरांचं एक जरी बुक असेल तुमच्याकडे,
तरी सफिशियंट आहे राज्यशास्त्रासाठी. वेगळं काही करायची गरज नाही. सेम राज्यसेवेला पण तोच पॅटर्न आहे. आता आहे तुमचं सामान्य विज्ञान. आपण याला सायन्स असं म्हणूया. सायन्स. सायन्सचं सुद्धा बघा 15 क्वेश्चन 15 मार्क सेम आहे आपले. हाच पॅटर्न याला पण विचारला जातो आपल्या राज्यसेवेला पण हाच पॅटर्न आहे आणि गट क ला सुद्धा हाच पॅटर्न आहे. फक्त क्वेश्चन जे आहेत ना गट क ला थोडेसे वेगळे विचारले जातात आणि राज्यसेवेला थोडे वेगळे विचारले जातात. यामध्ये काय काय येतं मग फिजिक्स आहे, केमिस्ट्री, झोलॉजी, बायोलॉजी आणि हायजीन येतं. आता 15 क्वेश्चन आहेत. मग याच्यामध्ये 8वी, 9वी, 10वीचे विज्ञानाचं पुस्तक स्टेट बोर्ड म्हणतो आपण स्टेट बोर्ड. जर तुम्ही याचे PYQ पाहिले तर तुम्हाला आयडिया येईल. स्टेट बोर्ड तुम्हाला 8वी ते 10वी पर्यंत वाचावे लागतील. हे कशासाठी? इन डिटेल जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर. पण जर ग्रुप सी करत असाल तर तुम्हाला बस्के सरांचं बुक सफिशियंट आहे. शारदा अकॅडमीचे सर आहेत ते. ग्रुप सी साठी बस्के सरांचं एक बुक तुम्हाला सफिशियंट आहे. पण अलीकडचे जर पाहिलं राज्यसेवेमध्ये कल हा लुसंट बुक वरती जास्त विचारले जातात क्वेश्चन. आता या मागच्या वर्षीचे सगळे क्वेश्चन तुम्हाला लुसंट मध्ये सापडते. म्हणून लुसंट बुक हे तुम्ही वापरू शकता सामान्य विज्ञानाला राज्यसेवेसाठी. ओके. बघा परत सांगतोय मी फिजिक्स आहे, केमिस्ट्री यांचे प्रॉब्लेम्स मोस्टली विचारले जातात. अलीकडच्या 2 वर्ष कालामध्ये नाही विचारले. झोलॉजी, बायोलॉजी याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट वगैरे, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल हे आहे. एखादी सिस्टीम आहे रेस्पिरेटरी, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम वगैरे आहे. त्याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जातो आणि ॲग्रीचे जवळपास इथं 4-5 क्वेश्चन तुम्हाला असतात. सायकल्स वगैरे आहेत त्याच्यावरती विचारले जातात. एकदम सोपे क्वेश्चन असतात ते. त्यानंतर आता अंकगणित आणि बुद्धिमापन. तिकडं पर्यावरण आहे राज्यसेवेला. पर्यावरण राज्यसेवेला स्टेट सर्व्हिसला इथं पर्यावरण नाही लक्षात ठेवा. इथं अंकगणित आणि बुद्धिमापन आहे. ऍक्च्युली हे किती 20 मार्काला आहे. अंकगणित मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी वगैरे. आईचं वय एवढं तर मुलांचं वय किती, त्याची गुणोत्तर किती, टक्केवारी. इथं गुणोत्तर एक राहिले. गुणोत्तर एक मोस्टली विचारलं जातं. आणि नफा तोटा एक विचारला जातो शेकडेवारी. चक्रवाढ व्याज वगैरे हे विचारलं जातं व्याज वगैरे. तर हे अंकगणित मध्ये झालं. बरोबर. म्हणजे बुद्धिमापन चाचणीमध्ये काय विचारलं जातं मग? उमेदवार किती लवकर अचूकपणे उत्तर देऊ शकतो हे विचारण्यासाठी असतं. 1920 प्रश्न असतात. म्हणजे ते आरगडे सरांचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता बुक प्लस त्यांची पोस्टर सिरीज आहे युट्यूबला. फ्री आहे ती ऍक्च्युली. एवढी जरी केली तुम्ही तरी सफिशियंट आहे. पण याला फक्त तुम्हाला डेली प्रॅक्टिस लागेल. याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? डेली प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ओके. तर एवढे बुक आणि एवढा रिसोर्सेस जर तुम्ही केले तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाहीये. आणि जास्तीत जास्त तुम्हाला 50 ते 60 मार्क हे ग्रुप सी ला गरजेचे असतात. ग्रुप सी ला. ज्यावेळेला AO पेपर असेल तेव्हा 50 प्लस सफिशियंट आहे. पण तुम्हाला हे जवळपास 60 पर्यंत मार्क तर तुम्हाला तलाठीची एक्झाम असेल किंवा आता जी होणारी एक्झाम आहे याच्यासाठी लागतील. तर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही जो कमेंट बॉक्स आहे, कमेंट बॉक्स हा ओपन असेल त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन रेज करू शकता. जर ते क्वेश्चन असतील त्याचे आन्सर पिन करून मी तुम्हाला तिथे चॅट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल. सांगताना काही चुकलं असेल तर करेक्ट करून सांगितलं जाईल. तुम्ही जाणीव करून द्या. तर हे सगळे आपण इन्फॉर्मेशन बघितलेले आहे आज. जरी काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक यू.